एव्हरीवन, वेलकम टू स्कॉलरली। विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप व्हिडिओ सीरीजमध्ये तुमचं स्वागत। आजचा आपला विषय आहे भाषा, मराठी भाषा, आणि त्यामध्ये आपण जो घटक अभ्यासणार आहोत तो आहे वाचून कल्पना आणि संकल्पना स्पष्ट करणे। वाचून कल्पना आणि संकल्पना स्पष्ट करणे हा जो घटक आहे, या घटकामध्ये एकूण 3 उपघटकही आहेत आणि ह्या पूर्ण घटकाला आपल्या पेपरमध्ये जवळपास 24% इतका भारांश दिलेला असतो। तर यामध्ये जे 3 घटक आहेत ते कोणते आहेत ज्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, त्यामध्ये पहिला जो घटक आहे तो आहे उतारा आणि त्यावर आधारित प्रश्न। दुसरा घटक आहे वृत्तपत्रातील जाहिराती, बातम्या यावर आधारित प्रश्न, आणि तिसरा जो उपघटक आहे तो आहे कविता आणि त्यावर आधारित प्रश्न। तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण त्यातला पहिला उपघटक अभ्यासणार आहोत, उतारा आणि त्यावर आधारित प्रश्न। तर हे प्रश्न सोडवत असताना कोणकोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या म्हणजे आपल्याला प्रश्न सोडवायला सोपं जाईल किंवा अगदी कमीत कमी वेळात हे प्रश्न सोडवून होतील, त्या काही महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत त्या आपण आता आधी पाहूयात। उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहिण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊया। उतारा एकाग्र चित्ताने वाचा आणि त्यातील आशय समजून घ्या। उतार्यातील घटना, प्रसंग, संवाद, वर्णन याबाबतची माहिती नीट लक्षात घ्या। उतार्यावर कमीत कमी 3 प्रश्न विचारले जातात। प्रत्येक प्रश्नाचा व त्यासोबत दिलेल्या पर्यायी उत्तरांचा बारकाईने विचार करून अचूक उत्तर शोधा। उतारा पुन्हा वाचून उत्तरे निश्चित करून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। आणि महत्त्वाचं म्हणजे उतार्यावरील प्रश्न हे मजकुराच्या क्रमाने असतीलच असे नाही हे लक्षात घ्या आणि नंतरच प्रश्न सोडवा। उतार्यावरचे प्रश्न सोडवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, कोणत्या ट्रिक्स वापरायच्या हे आपण आत्ता पाहिलं। आता प्रत्यक्ष आपण काही उदाहरणं पाहूयात की कशा पद्धतीने आपल्याला उतारा लवकरात लवकर वाचून प्रश्न सोडवता येतील। वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे, यामध्ये पहिला घटक उतारा व त्यावर आधारित प्रश्न। उतारा क्रमांक 1, उन्हे उतरणीला लागली, पक्षी घराकडे परतू लागले, झाडावर देखील खूपशा पक्ष्यांची घरटी होती। त्यांनी जेव्हा परतल्यावर पाहिले की एक आगंतुक पाहुणा आपल्या झाडावर आरामात विश्रांती घेत बसला आहे, तेव्हा अगोदर ते तर बिचकले, मग तो पाहुणा बोलतो का हे बघायला हळूहळू त्याच्या भोवती घिरट्या घातल्या, किलबिलाट केला, पण चेंडू कसला वस्ताद, तोंडातून चकार शब्द त्याने काढला नाही। त्याला वाटले आपण गप्प राहिलो म्हणजे आपल्याला निरुपद्रवी समजून कुणी त्रास देणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, सरावासाठी हा पहिला उतारा आहे। 2018 सालच्या परीक्षेमध्ये हा उतारा आला होता। पाहूयात आता या उतार्यावरचे प्रश्न। त्या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे, पाहुणा झाडावर येण्याची वेळ कोणती आहे? आता पर्याय दिलेले आहेत सकाळ, दुपार, रात्र आणि संध्याकाळ। या ठिकाणी पहिलंच वाक्य आहे उन्हे उतरणीला लागली आणि पक्षी जे आहेत ते परतले असं सांगितलेलं आहे। परतले याचा अर्थ ही वेळ जी आहे ती संध्याकाळची वेळ असेल, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असेल। दुसरा प्रश्न आहे आगंतुक पाहुणा कोण आहे? पर्याय चेंडू, दुसरा पक्षी, घरटे, निरुपद्रवी प्राणी। या ठिकाणी आपण उतारा वाचन केलेला आहे। त्या ठिकाणी चेंडू कसला वस्ताद या वाक्यावरून लक्षात येतं की आगंतुक पाहुणा कोण होता? चेंडू हा होता, म्हणून पर्याय क्रमांक 1। तिसरा आणि शेवटचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द उतार्यात आला नाही? पर्याय आहेत अतिथी, द्विज, त्रासदायक आणि आराम। आता आपल्याला कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आलेला नाही हे पाहण्यासाठी या सगळ्यांचे शब्द समानार्थाचे शब्द आलेत का ते पाहूयात। अतिथी याचा अर्थ पाहुणा आलेला आहे, द्विज या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पक्षी आलेला आहे। त्या ठिकाणी त्रासदायक, त्रास देणारा। आता आपल्याला याच्यामध्ये निरुपद्रवी असा शब्द आलेला आहे पहा, परंतु निरुपद्रवी म्हणजे त्रास न देणारा,
त्यामुळे त्रासदायकसाठी पण नाही. आणि आराम हा चौथा शब्द जो आहे, आराम यासाठी शब्द आलेला आहे विश्रांती. त्यामुळं ह्या चारहीपैकी पर्याय क्रमांक 3 जो आहे त्रासदायक हे याचं उत्तर असेल. सरावासाठी उतारा क्रमांक 2. जग हा एक खुला ग्रंथ आहे. जगात जेवढे आपण हिंडाल फिराल, भ्रमण कराल, प्रवास कराल व जेवढे जग आपण डोळ्यांनी पाहाल, वाचाल, अनुभवाल व त्याबाबत कानांनी ऐकाल, तेवढी तुमच्या ज्ञानात, लौकिकात भर पडेल. ज्ञानाची कक्षा रुंदावेल, वैचारिक पातळी वाढेल, मन विशाल होण्यास मदत होईल आणि सर्व जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन तयार होईल. आणि म्हणूनच जगभर भ्रमण करणे, प्रवास करणे हे ज्ञानार्जनासाठी, ज्ञानवृद्धीसाठी, ज्ञानाची कक्षा रुंदावण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. प्रवासाने अनुभव विश्व समृद्ध होते. देशाटन केल्याने नित्य नूतन अनुभव घेण्याची दुर्मिळ संधी आपल्याला मिळते. आपल्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग जाणीवपूर्वक केला तर आपल्या ज्ञानात, अनुभवात सतत भर पडते. विचारांची देवाणघेवाण, लोकसंग्रह, लोकजागृती, ज्ञानसंचय या गोष्टी आपल्याला देशाटनाने लाभतात. पाहूयात उतार्यावर आधारित सरावासाठीचे प्रश्न. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, खुला ग्रंथ कोणाला म्हटले आहे? पर्याय विचारांना, प्रवासाला, ज्ञानाला आणि जगाला. पहिलंच वाक्य आहे जग हा एक खुला ग्रंथ आहे. त्यामुळे त्या ठिकाणी उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 जगाला. भ्रमण केल्याने पुढीलपैकी कोणती गोष्ट घडणार नाही? ज्ञानवृद्धी होईल, लौकिकात भर पडेल, वैचारिक पातळी वाढणार नाही, ज्ञानाची कक्षा रुंदावेल. या ठिकाणी ज्ञानवृद्धी होईल, लौकिकात भर पडेल आणि ज्ञानाची कक्षा रुंदावेल ह्या तीनही गोष्टी आपल्याला भ्रमण केल्यामुळे होतात, घडतात. फक्त पर्याय क्रमांक 3 जो आहे वैचारिक पातळी वाढणार नाही असं म्हटलं आहे, त्यामुळे ही गोष्ट घडणार नाही. पर्याय क्रमांक 3. उतार्यावरून सर्व जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन तयार होण्याकरिता काय करावे असे सांगितले आहे? भ्रमण, ग्रंथालय, देवाणघेवाण, लोकसंग्रह. या ठिकाणी उतार्यामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण जितकं जास्त भ्रमण करू, प्रवास करू, तेवढा आपल्याला सर्व जगाकडे पाहण्याचा आपला नवा दृष्टिकोन तयार होईल. त्यामुळे या ठिकाणी उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 भ्रमण. या घटकातील सरावासाठी उतारा क्रमांक 3. मरावे परी कीर्तिरूपी उरावे या समर्थांच्या उक्तीनुसार दुसऱ्यांचे अश्रू जाणू लागलो व ते पुसू लागलो की आपली कीर्तीही वाढत जाते. मानवसेवा करावयास सुरुवात केली पाहिजे. आपल्याबरोबर सर्वांचे भले व्हावे हा भाव आपल्या मनात जागृत झाला पाहिजे. त्या पद्धतीने आपली वाटचाल झाली पाहिजे. सर्वांचे भले करण्याचे चिंतन करू लागलो की आपली प्रतिष्ठा वाढते. मुद्दाम कीर्ती मिळविण्याचा प्रयत्न करू नका. आपले सत्कार्य मूकपणाने करा, म्हणजे निश्चित कीर्ती शिल्लक राहील. मोठेपणाची अपेक्षा काढून टाकल्याने मोठेपणा वाढत असतो. साधू संत समाजाच्या कल्याणासाठी चंदनासारखे झिजले म्हणून त्यांचा कीर्ती सुगंध हा आजही दरवळत आहे. निष्ठेने काम केले की कीर्ती आपल्या पाठीमागे धावते. माणसाचा गौरव त्याच्या कार्यामुळे वाढत असतो. प्रत्येक कामात आपण जीव ओतला की आपली कीर्ती निश्चितच वाढू लागेल. पाहूयात प्रश्न. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, मरावे परी कीर्तिरूपी उरावे ही उक्ती कोणाची? पर्याय आहेत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास आणि संत एकनाथ. या ठिकाणी पहिल्याच वाक्यामध्ये दिलेला आहे मरावे परी कीर्तिरूपी उरावे या समर्थांच्या उक्तीनुसार. समर्थांच्या याचा अर्थ या प्रश्नाचं उत्तर असणार आहे संत रामदास. त्यांना आपण समर्थ असंही म्हणतो. पर्याय क्रमांक 3. दुसरा प्रश्न, माणसाचा मोठेपणा कशावरून ठरतो? प्रतिष्ठा, धन, कर्म आणि निष्ठा. या ठिकाणी माणसाचा मोठेपणा जो आहे आपल्याला लक्षात येईल, माणसाचा गौरव हा त्याच्या कार्यामुळे वाढत असतो. त्या ठिकाणी मोठेपणा जो आहे तो आपल्या कार्यामुळे किंवा कर्म जे आहेत, कर्म आपले त्यावरून आपला मोठेपणा ठरतो. त्यामुळे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 कार्य म्हणजेच कर्म. तिसरा प्रश्न आहे यातला, निर्माण होणे या अर्थाचा वाक्प्रचार उतार्यात कोणता आला आहे? चिंतन करणे, चंदनासारखे झिजणे,
जागृत होणे आणि भले होणे. निर्माण होणे या अर्थाचा वाक्प्रचार आहे जागृत होणे. पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी सरावासाठी उतारा क्रमांक 4 आणि या आपल्या घटकामधला किंवा या व्हिडिओमधला शेवटचा उतारा. एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला. त्यासाठी पराकोटीचे परिश्रम घेतले. त्याला अक्षरशः शेकडो वेळा अपयश आले, पण तो थकला नाही, थांबला नाही. त्याची इच्छाशक्ती जबरदस्त होती. प्रत्येक अपयशानंतर तो नव्या जोमाने प्रयोग करीत असे. अखेरीस 1150 प्रयोगानंतर त्याला यश आले. एडिसनच्या या शोधाने माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. एडिसनच्या मनात तीव्र इच्छा होती म्हणून तो यशस्वी झाला. इच्छेचे सामर्थ्य प्रचंड असते. आपण हे लक्षात घेतले पाहिजे. जो चालतो त्याचे भाग्यही चालते, जो थांबतो तो संपतो. धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे. या उक्तीद्वारे हेच सांगितले आहे की माणसाने सतत प्रयत्न करीत राहिले पाहिजे. अपयशाने खचून न जाता पुढे पुढे जात राहिले पाहिजे. पाहूयात उतार्यावर आधारित प्रश्न. पहिला प्रश्न आहे, एडिसन अपयश आल्यानंतर पर्याय दिले. थकून जायचा, आराम करायचा, पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करायचा आणि अपयशाने खचून जायचा. या ठिकाणी त्यानं शेकडो वेळा प्रयोग केले होते. याचाच अर्थ की तो ज्या वेळेला त्याला अपयश येत असे तो कधी थांबत नव्हता. पुन्हा नव्या जोमाने तो प्रयत्न करायचा. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न, एडिसनचा सर्वात महत्त्वाचा गुण कोणता? पर्याय आहेत तीव्र इच्छाशक्ती, आरामदायी वृत्ती, श्रद्धा व ईश्वर भक्ती, ताकद व सामर्थ्य. या ठिकाणी तीव्र इच्छाशक्ती हा त्याचा सर्वात महत्त्वाचा गुण होता. त्या इच्छाशक्तीच्या बळावरच त्यानं काय केलं, कितीही वेळा अपयश आलं तरीही खचून न जाता तो पुन्हा प्रयोग करत राहिला, कारण त्याच्याकडे जबरदस्त इच्छाशक्ती होती. म्हणून पर्याय क्रमांक 1 तीव्र इच्छाशक्ती. वरील उतार्यास पुढीलपैकी कोणते शीर्षक योग्य असेल किंवा योग्य शीर्षक कोणते? वाचाल तर वाचाल, जनसेवा हीच ईश्वर सेवा, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, आणि इच्छा असेल तर मार्ग दिसेल. या ठिकाणी हा जो उतारा आहे एडिसनच्या तीव्र इच्छाशक्तीवर आधारित आहे की त्याची इच्छाशक्ती जबरदस्त होती, त्यामुळेच तो त्याच्या प्रयोगांमध्ये यशस्वी ठरला. किंवा अनेक वेळा प्रयोग करूनही अपयश आलं तरीही फक्त इच्छाशक्तीच्या जोरावर तो पुन्हा प्रयत्न करत राहिला आणि त्याला शेवटी यश मिळालं. म्हणून इच्छा असेल तर मार्ग दिसेल. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. उतारा आणि त्यावर आधारित प्रश्न हा घटक आपण आज अभ्यासला. वाचून संकल्पना स्पष्ट करणे या घटकाअंतर्गत हा उपघटक होता. तुम्हाला यावर आधारित हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि येणारे व्हिडिओज पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा स्कॉलरली एनहान्स द लर्निंग या चॅनलला, कारण स्कॉलरली सोबत अभ्यास म्हणजे यश मिळेल हमखास.